नमस्कार मित्रांनो, जी के बाय सुधीर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून PM आवास घरकुल योजनेचा फॉर्म चालू झालेले आहेत आणि त्यासाठी आपल्याला अर्ज कसा भरायचा आहे ते आता आपण पाहणार आहोत. तसेच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती आपल्या चॅनलवर पाहायला भेटेल. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये PM आवास नावाचं मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत टप्पा 2 यासाठी सर्वेक्षण चालू आहे. त्यासाठी आपल्याला सेल्फ सर्वे करण्यासाठी आपण आवास प्लस 2024 हे या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. या प्रक्रियेमध्ये आपल्याला आपल्या कुटुंबाची माहिती, घराची माहिती, उत्पन्न इत्यादी आपल्याला माहिती भरायची आहे. ते आपण खालीलप्रमाणे पाहणार आहोत. सेल्फ सर्वे म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या अंतर्गत हे सर्वेक्षण चालू आहे. तर आपल्याला आवास 2024 ॲपद्वारे सर्वेक्षण कसे करायचे हे आपण पाहूया. सर्वात प्रथम तुम्हाला प्ले स्टोअरला जाऊन आवास प्लस 2024 मोबाईल ॲप आपल्या स्मार्टफोनवर डाउनलोड करून घ्यायचं आहे. ॲप उघडताना कॅमेरा आणि लोकेशन ॲक्सेससाठी परवानगी द्या. आधार क्रमांक आणि eKYC आपला आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि प्रोसीडवर क्लिक करा. म्हणजे आपलं ॲप्लिकेशन ओपन झालं की आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला ॲक्सेस द्यायचा आहे कॅमेऱ्याचा. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्याच्यानंतर प्रोसीड या बटनावर क्लिक करून पुढे क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्थानिक माहिती भरायची आहे की आपला जिल्हा कोणता, तालुका कोणता, ग्रामपंचायत निवडायची आहे आणि त्यानंतर प्रोसीड या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्यापुढे एक 4थ्या नंबरचं पेज ओपन होईल. यामध्ये आपल्याला कुटुंब प्रमुखाची माहिती भरायची आहे. कुटुंब प्रमुखाचे नाव, आधार क्रमांक, लिंग, जात, त्यांचा व्यवसाय कोणता आहे इत्यादी आपल्याला माहिती भरायची आहे. जर त्या कुटुंबामध्ये दिव्यांग, गंभीर आजार असलेले सदस्य असतील तर त्यांचीसुद्धा माहिती देखील भरायची आहे. कुटुंब सदस्यांची माहिती भरल्याच्यानंतर आपल्याला प्रत्येक सदस्याचे नाव, आधार क्रमांक, लिंग आणि कुटुंब प्रमुखाशी नाते काय आहे ते आपल्याला इथे भरायचे आहे. सर्व सदस्यांची माहिती भरल्याच्यानंतर यादीतून लाभार्थी निवडायचा आहे. जर इंटरनेट उपलब्ध नसेल तर eKYC करा, अन्यथा फेस जनरेशन करा. घर आणि जमीन यांची माहिती भरायची आहे. सध्याच्या घराची स्थिती, भिंती, छप्पर, खोल्या यांची माहिती भरायची आहे. घराच्या आणि जमिनीचे फोटो घ्या आणि आवश्यक टिप्पण्या जोडा. उत्पन्न स्रोत जोडा. वाहनांची संख्या किती आहे तुमच्याकडे, कुटुंबातील सदस्यांचे मासिक उत्पन्न किती आहे ते सुद्धा आपल्याला ते भरायचे आहे. आणि सर्वेक्षण करून घ्यायचं आहे आणि सर्वेक्षण आपल्याला एकदा अपलोड करायचं आहे. आणि सर्व माहिती भरल्याच्या नंतर अपलोड सर्वे डेटा पर्यायावर वापरून PM सर्व्हर अपलोडवर करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या सूचना आहेत. त्यामध्ये तुमचं जर डेटा अपलोड होत नसेल तर त्यावेळेस तुम्हाला तुमचं इंटरनेट कनेक्शन चेक करून घ्यायचं आहे. तुमचा आधार टाकलेलं नाव हे बरोबर आहे का ते चेक करून घ्या. त्यानंतर
तुमच्या जो जॉब कार्डचा नंबर आहे तो एकदम बरोबर आहे का ते पण सुद्धा चेक करून घ्या. आणि आता मी तुम्हाला माझ्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन आहे ते मी तुम्हाला दाखवतो. हे आवाज प्लस 2024चं ॲप्लिकेशन आहे आणि इथं आपल्याला एक पिन टाकायचा आहे. मी माझा पिन इथं टाकलेला आहे आणि लॉग इन केलेलं आहे. आणि अशा प्रकारे इथं सर्वेक्षण जोडे यावर तुम्हाला इथं फॉर्म भरायचा आहे. मी ऑलरेडी भरलेला आहे त्यामुळे असं दाखवत आहे. आणि तुमचा फॉर्म भरल्याच्या नंतर सहेज गए सर्वेक्षण का डेटा अपलोड करे आपल्याला ह्यावर क्लिक करायचं आहे. आणि इथे आपल्याला तुम्हाला सगळा डेटा दिसेल तुमचा भरलेला. आणि इथे रेकॉर्ड अपलोड करे यावर क्लिक केल्याच्या नंतर तुमचा डेटा अपलोड होईल. अशा प्रकारे आपण PM आवाज प्लस 2024 स्वतः आपण फॉर्म भरू शकता किंवा आपला सर्वेक्षण करू शकता. माझी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून आपले जे आवाज प्लस योजनेमध्ये जे आपले बांधव बसतील, शेतकरी कुटुंब सगळ्यांनाच या योजनेचा लाभ भेटणार आहे. त्यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्या, जेणेकरून आपल्या परिसरातील, आपल्या शेजारील कुठलेही मित्र परिवार यापासून वंचित राहणार नाही. याची सर्वांनी काळजी घ्या आणि आपल्या मित्रांनासुद्धा फॉर्म भरण्याचा सांगा. आणि ही माहिती जर आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, आपल्या व्हॉट्सअपला शेअर करा आणि आपल्या मोबाईलवर सुद्धा लिंक पाठवा आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.